श्री गणेशाय नमः. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार भक्तांनो, माऊली आज आपल्याला सांगतात की भगवंताला खरा प्रिय भक्त कोण असतो, तर भक्ती म्हणजे केवळ पूजा, जप किंवा विधी नाही, तर मनातील नम्रता, प्रेम, समता आणि निस्वार्थ भाव आहे. चला तर मग ज्ञानेश्वरीच्या अध्याय 12 मधील ओवी 150 ते 200 मधून माऊलींचा हा अमृतमय संदेश श्रवण करूया. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. वार्षे विन सागरू, जैसा जळे नित्य अनिर्भरू, तैसा निरोपचारू संतोषी जो. पावसाळा नसला तरीही समुद्र जसा नेहमी पाण्याने परिपूर्ण असतो, तसा जो कोणत्याही उपचाराशिवाय सहज संतुष्ट असतो. वाहुनी आपुलियान धरी जो अंतकरण, निश्चया साचपन जयाचे. ज्याने आपल्या मनाला स्वतःची शपथ घालून स्वाधीन ठेवलेले आहे आणि ज्याच्या निश्चयाने निश्चयालाही खरेपणा येतो. जीव परमात्मा दोन्ही बैसवनी एक्यासनी, जयाची हृदय भवनी विराजिती. एकाच आसनावर बसवलेले जीव आणि परमात्मा ज्याच्या हृदय मंदिरात विराजमान आहेत. जीव शिव ऐक्याचा अनुभव. ऐसा योग समृद्धी होऊन जो निर्विधी, अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई. असा योग संपन्न होऊन आपले चित्त आणि बुद्धी माझ्या ठाई अर्पण करतो. हातू बाहेर योगू निर्वाळेचा चांगू, तरी माझा अनुरागू सप्रेम जयाम. असा अंतर्बाह्य योग सिद्ध असूनही ज्याच्या अंतकरणात माझ्याविषयी अत्यंत प्रेम आहे. अर्जुना का तो भक्तू, तोची योगी तोची मुक्तू, तो वल्लभा मी कांतू ऐसा पडी. अर्जुना तोच भक्त, तोच योगी आणि मुक्तही तोच, तो श्री आणि मी कांत इतका तो माझा लाडका आहे. हे ना तो आवडे मज जीवाचे निपाणे, हे येत थोकडे रूप करणे. इतकेच नव्हे तर तो मला माझ्या जीवापेक्षाही जास्त आवडतो, पण हा दृष्टांतही येथे अपुरा पडतो. तरी पर्यंताची कहाणी ही भुलीची भारणी, येतवन बोलणी परिबोलवी श्रद्धा. आवडत्या वस्तूचे वर्णन ही वेडी चूक आहे. वस्तुता हा बोलण्याचा विषयच नाही, पण आवडच बोलवते ना. मनोनिका आम्हा वेगाली उपमा, एरवी काय प्रेमा अनुवादू असे. आणि म्हणूनच आम्ही सहजच उपमा देऊन गेलो. बाकी प्रेमाचे वर्णन कधी करता आले आहे का? आता सोहे किरीटी पै प्रियांची या गोष्टी, तुना धाव उठी आवडी गाम. अर्जुना आता हे पुरे, कारण आवडीचा विषय निघाला की आवडीला दुप्पट बळ येते. तया ही वरी विपाई प्रेम संवादी होई, ती गोडीसी आहे कांटाळे मग. त्यातही दैवयोगाने प्रेमळ श्रोता भेटला तर मग त्या गोडीला काही सीमा आहे का? मनोनी का पंडू सुता, तू प्रिय आणि तुची श्रोता, वरी प्रियाची वार्ता प्रसंगे आली. असे आहे म्हणून अर्जुना माझा लाडका तूच आणि श्रोताही तूच, आणि त्यातही प्रसंगाने विषयही आवडीचाच निघालेला आहे. तरी आता बोलो भले या सुखा मिनलो, ऐसे म्हणत खेबी डोलो लागला देव. पण आता बोलतोच, फार बहार आली रे असे म्हणता म्हणता देव डोलू लागले. मग म्हणे जाण तया भक्तांचे लक्षण, जया मी अंतकरण पैसो घाली. आणि म्हणाले ज्यांना मी आपल्या अंतकरणामध्ये जागा देतो त्या भक्तांचे लक्षण ऐक. यस्मानोद्विजते लोको लोकोन्नोद्विजते चया, हर्षामर्ष भयोद्वे जय मुक्तो न्यस च मे प्रियः. ज्याच्यापासून लोकांना उद्वेग
नाही व लोकांपासून ज्याला संतापही होत नाही आणि विषय संबंधी आनंद, क्रोध, भय आणि त्रास या सर्व पासून जो मुक्त असतो तो मला प्रिय आहे. तरी सिंधूचे निमाजे जळचरा भय नुपजे आणि जळचरी नुबगिजे समुद्र जैसा. समुद्र खवळला असता जलचरांना असे त्याचे भय वाटत नाही किंवा त्यांच्या समुदायाने जसा समुद्र कंटाळला नाही. ते विउन्मनगे जगे जयासी खंती न लगे आणि जयाचे नि अंगे नशीने रोखू. त्याप्रमाणे उन्मत्त जगाची ज्याला खंत वाटत नाही आणि ज्याचा लोकांनाही त्रास होत नाही. किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसा नुबगी जीवा जीवपणे जो. फार काय सांगू अर्जुना, शरीराला जसा अवयवांचा कंटाळा येत नाही त्याप्रमाणे आपणच सर्वांचा जीव आहोत. अशा बुद्धीने जो प्राणी मात्रांना कंटाळत नाही. जगाची देह जाहले मनोनी प्रिया प्रिय गेले हर्षमर्ष ठेले दुजे नवीन. जग हे त्याचे शरीर बनल्यामुळे ज्याच्या ठिकाणचे आवड नावड हे भाव जातात आणि अशा द्वैत भावनेच्या अभावी त्याचे हर्ष आणि क्रोध लय पावतात. ऐसा द्वंद्व निर्मुक्त भयोद्वेग रहितू याही वरी भक्तू माझ्या ठाई. असा द्वंद्व भावापासून सुटलेला आणि म्हणूनच भय आणि उद्वेग नसलेला असूनही जर पुन्हा माझा भक्त असेल तरी तयाचा गामच मोह काय सांगो तू पढियाओ हे असो जीव जीव माझे चिंतो. तर मला त्याचा अत्यंत मोह पडतो. त्या आवडीची गोष्ट काय सांगावी. हे असो माझे प्राण हे जणू त्याचे प्राण आहेत. जो निजानंद झाला परिणाम आयुष्याला पूर्णतेचा हला वल्लभू जो. जो आत्मानंदाने सदैव तृप्त आहे जणू काही ब्रह्मच याच्या रूपाने साकार झालेले आहे आणि म्हणूनच जो पूर्णतेचा स्वामी आहे. अनपेक्षा शुचिदर्श उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मदभक्त स मे प्रिया. जो माझा भक्त निस्पृह अंतर्बाह्य पवित्र दक्ष उदासीन निर्भय आणि फलाच्या इच्छेने कोणतेही कर्म न करणारा असा भक्त मला प्रिय आहे. जयाची अठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा सुखासी चढावा जयाचे असने. अर्जुना, पूर्णतेमुळे ज्याच्या ठिकाणी इच्छेला वाव नाही आणि ज्याचे जीवन म्हणजे सुखाचा केवळ उत्कर्षच होय. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर परिवेचे लागे शरीर ते गावी. मोक्ष देणारे म्हणून काशी क्षेत्र खरोखर म्हटले पाहिजे, परंतु तेथे शरीर खर्ची घालावे लागते. हिमवंत दोष खाई परिजीविताची हानी होई तैसे सुचित्व नोहे सज्जनांचे. हिमालयाच्या यात्रेने पापक्षालन होते, परंतु त्यामध्ये मरणाचा धोका फार सज्जनांचे पावित्र्य असे संकटग्रस्त नसते. चित्वेशुची गंगा होई आणि पाप तापही जाय परी तेथे आहे बुडणे एक. पवित्रातल्या पवित्र गंगा स्नानाने पाप ताप जातात आणि तेथे बुडण्याचा संभव आहे. खोलिये पारुने निजे तरी भक्तीन बुडिजे रोकडाची लाहिजे न मरता मोक्षू. सज्जन रूप तीर्थाच्या खोलीला पार नसतो, पण भक्तांना येथे बुडण्याची धास्ती नसते. उलट जिवंतपणीच रोकडी म्हणजे अपरोक्ष मोक्ष प्राप्ती होते. संताचे नि अंग लगे पापा ते जिनने गंगे तेने सतसंगे शुचित्व कैसे. ज्या संतांच्या समागमाने गंगेला स्वतःचे पातक घालावे लागले
त्या संत संगतीचे पावित्र्य किती म्हणून सांगावे. म्हणून असो जो ऐसा शुचित्वे तीर्था कुवासा, जेने उल्लंघविले दिशा मनोमळ. म्हणून ज्याच्या पावित्र्याचा तीर्थांनीही आश्रय करावा असा जो भक्त, तो मनातील सर्व दोष देशोधडीला लावतो. आत बाहेर चोखाळू सूर्य जैसा निर्मळू, आणि तत्वार्थींचा पायाळू देखना जो आचाराने विचाराने सर्वांप्रमाणे अंतर्बाह्य निर्मळ आहे, आणि जो गूढ तत्वज्ञान रूपी ठेव्याचा पायाळू प्रमाणे देखना पाहणारा आहे. व्यापकानी उदास जैसे का आकाश, तैसे जयाचे मानस सर्वत्र गाम. आकाश व्यापक असूनही असे अलिप्त असते, त्याप्रमाणे याचे मन सर्वगामी असूनही अलिप्त असते. संसार व्यथे फिटला जो नैराश्य विनटला, व्याधा हातोनी सुटला विहंगू जैसा. व्याधाच्या हातून सुटलेला पक्षी जसा संकट मुक्त म्हणावा, तसा त्याला नीरज चेतेने शोभा आणलेली आहे, तो संसार तापातून सुटतो. तैसा सतत जो सुखे कोणीही टवंचन देखे, नेहमीचे गतायुषे लज्जा जेवी. प्रेताला जशी लज्जेची तमा नसते, त्याप्रमाणे जो सतत आत्मसुखात असल्याने त्याच्या चित्ताला कसलीही टोचणी नसते. आणि कर्मारंभा लागी जया अहंकृती नाही अंगी, जैसे निर्धना अंगी विजोनी जाय. लाकूड नसलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो, तसा कर्म सुरू करण्याविषयी ज्याच्या मनात अहंकार बुद्धी नसते, तैसा उपशमुची भागा जयासी आला पैगा, जो मोक्षाची अंगा लिहला असे. त्याप्रमाणे मोक्ष साधनातील अंगापैकी उपक्षम हा ज्याच्या वाट्याला आलेला आहे. अर्जुना हा ठाऊवरी जो सोहम भाव सरोभरी, तो द्वैताच्या पैलतिरी निगो सरला. अर्जुना, अशा प्रकारे ज्याची वृत्ती सदैव आत्मस्वरूपाकार आहे, त्याच्या दृष्टीने द्वैतच नसल्यामुळे ते ओलांडण्याची गोष्टच संपली. की भक्ती सुखा लागी आपण पेची दोही भागी, वाटुनिया अंगी सेवके बानी. तरीही भक्ती सुखाच्या भोगाकरता आपल्याच दोन जागी वाटून सेव्य आणि सेवक आपण सेवक पण पत्करतो. एरा नाम मी ठेवी मग भजते वीज ओरखी, न भस्कया दावी योगिया जो. दुसऱ्या भागाचे नाव देव असे ठेवून अभक्त किंवा भजन न करणारे जे आहेत, त्यांना जो योगी भजनाची रीत आचरण करून दाखवतो. तयाचे आम्हा व्यसन आमुचे तो निज ध्यान, किंबहुना समाधान तो मिळे ते. आम्हाला त्याचा छंद असतो, आमच्या चित्तात त्याचे ध्यान असते. फार काय सांगू, तो भेटेल तेव्हाच आमचे समाधान होते. तया लागे मज रूपा येणे, तयाचे निमजेने असणे, तया लोन की जे जीवे प्राणे ऐसा पडिये. त्यांच्यासाठी मला साकार व्हावे लागते, माझ्या येथे राहणेही त्याच्यासाठी असते. त्याच्यावरून पंचप्राण ओवाळून टाकावेत इतका तो मला प्रिय असतो. यो न दुष्यती द्वेषी न शोचित कांडक्षते, शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिया. जो इष्ट वस्तूच्या लाभापासून हर्षित होत नाही, ती न मिळाल्याचाही खेद मानत नाही, तिचा वियोग झाला तर शोक करत नाही, आणि ती प्राप्त व्हावी यासाठी इच्छाही करत नाही, आणि शुभाशुभ कर्माचा त्याग करतो आणि माझीच भक्ती करतो, तो मला प्रिय आहे. जो आत्माला भासारिखे गोमटे काही चिन्ह देखे, मनोनी भोग विषेखे
हरी खेजिना. ज्याच्या दृष्टीने आत्मलाभासारखा दुसरा श्रेष्ठ असा लाभच नाही, जो इतर कोणत्याही भोगाने आनंदित होत नाही. आपणची विश्व जाहला, तरी भेदभाव सहजची गेला. म्हणून द्वेष उठेला जया पुरुषा. जो स्वतःच विश्व झाल्यामुळे सहजच दुजाभाव विसरतो, म्हणून ज्यांच्या मनातील द्वेषभाव नाहीसा होतो. पै आपुले जे साचे, ते कल्पांतीही नवचे. हे जाणोनी गताचे, न शोची जो. जी आत्मवस्तू खरोखर आपली आहे, ती कालत्रयी नाहीशी होणार नाही, अशा दृढ समजुतीने जो गेलेल्या गोष्टींचा शोक करत नाही. आणि जे अपरो ते काही नाही, ते आपण पेची आपुल्या ठाई. जाहला या लागी जो काही आकांक्षी नाम. आणि ज्याहून श्रेष्ठ किंवा अन्य अशी दुसरी वस्तू नाही, ती स्वतःच झाला असल्यामुळे त्याला कशाचीही इच्छा नसते. ओखटे का गोमटे, हे काही चितया न मुटे. रात्रंदिवस न घटे, सूर्यांचे जेवी. सूर्याला जसा रात्र किंवा दिवस असा भेद नसतो, त्याप्रमाणे वाईट किंवा चांगले असा ज्याच्या दृष्टीत भेद नसतो. ऐसा बोधूची केवळू, जो होऊन असे निखळू. त्याही वरी भजन क्षिळू माझ्या ठाई. त्याप्रमाणे जो केवळ ज्ञानरूप होऊनही माझ्या भजनामध्ये काळ घालवतो. तरी तया ऐसे दुसरे, आम्हा पडियते सोयरे. नाही गा साचो कारे, तुझी आन. त्याच्यासारखा आमचा जीवलग सोयरा दुसरा कोणीही नाही, ही तुझी शपथ घेऊन आम्ही सांगतो. समाक्षत्रोच मित्रेच तथा मानापमानयो. शीतोष्णो सुख दुःखेषु समा संग विवर्जिता. जो शत्रू आणि मित्र, मान आणि अपमान, शीत आणि उष्ण आणि सुख आणि दुःख यांच्या विषयी समान भावनेने आणि आसक्त रहित असतो. जो खांडवया घाव घाली, कालावनी जयाने केली. दोघा एकची सावली, वृक्ष दे जैसा. पार्थाच्या ज्या ठिकाणी विषमभावाची गंधर्वातही नसते, त्याला शत्रू मित्र दोन्ही सारखेच. किंवा अर्जुना, घरातील लोकांना उजेड करून परक्यांना अंधार पाडावा, हे जसे दिवा जाणत नाही. जो आपल्याला तोडण्यासाठी घाव घालतो किंवा ज्याने आपली लागण केली, त्या दोघांनाही वृक्ष जशी सारखीच छाया करतो. ना तरी इक्षुदंडू, पाळीतया गोडू. गळीतया कडू, नोहेंची जेवी. किंवा ऊस पाळणाऱ्याला जेवढा गोड आणि गाळणाऱ्याला कडू जसा होत नाही, अशा प्रकारे भक्तांनो, माऊलीचा हा संदेश आपल्या जीवनामध्ये उतरवला तर भक्ती ही केवळ शब्दात नाही तर आचरणातही दिसू लागेल. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या कुटुंबियांपर्यंत, मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच ज्ञानेश्वरींच्या ओवींचे श्रवण करण्यासाठी सद्गुरु भक्ती मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. शेवटी सर्वजण भक्तिभावाने म्हणूया, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पांडुरंग हरी विठ्ठल. जय जय राम कृष्ण हरी.